जय हिंद मित्रांनो, एक्झाम जी के मराठी बाय SM या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाचा असणारा टॉपिक तो म्हणजे समाजसुधारक. तर हा टॉपिक आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर समाजसुधारक या टॉपिकवर आपण जवळपास 150+ प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. कोणतीही एक्झाम असू द्या, समाजसुधारक या टॉपिकवर जवळपास 2 ते 3 मार्काचे प्रश्न विचारले जातात. त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. येणाऱ्या सर्व एक्झामसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे याची PDF जर तुम्हाला हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्राम चॅनलवर मी याची PDF देणार आहे. सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तर बघूया मग आजचा पहिला प्रश्न. लोकहितवादी या नावाने कोणाला ओळखले जाते? लोकहितवादी या नावाने. तर लोकहितवादी या नावाने गोपाळ हरी देशमुख यांना ओळखले जाते. तर याच्याबद्दल महत्त्वाचे पॉईंट बघूया. तर गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी या नावाने म्हणून ओळखले जाते आणि त्यांनी प्रभाकर वृत्तपत्रातून श्वेतपत्रे लिहिली. ओके, प्रभाकर या वृत्तपत्रामधून त्यांनी श्वेतपत्रे लिहिली होती. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा. महात्मा फुले यांनी गुलामगिरी हा ग्रंथ कोणत्या वर्षी लिहिला? बघा, महात्मा फुलेंनी गुलामगिरी हा ग्रंथ लिहिला होता. तर कोणत्या वर्षी लिहिला होता मग? तर तो 1873 मध्ये गुलामगिरी हा ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिला होता. बघूया पुढचा प्रश्न. प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली होती? प्रार्थना समाजाची स्थापना. तर याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली होती. आणि अजून एक महत्त्वाचा पॉईंट बघा, कधी केली होती? तर 1867 मध्ये. ओके, 1867 मध्ये डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली होती. बघा मित्रांनो, ज्या प्रश्नाचे एक्सप्लेनेशन आवश्यक आहे तर त्या प्रश्नाचे एक्सप्लेनेशनसुद्धा थोडक्यात मी दिलेले आहे. तर एका प्रश्नामधून जवळपास 1 ते 2 प्रश्न तयार होतात. ओके, काही प्रश्नाचे मी तसे एक्सप्लेनेशनसुद्धा दिलेले आहे थोडक्यात. ओके, बघूया पुढचा प्रश्न. विधवा विवाह उत्तेजक मंडळीची स्थापना कोणी केली? विधवा विवाह उत्तेजक मंडळीची स्थापना. तर कोणी केली मग? तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विवाह उत्तेजक मंडळीची स्थापना केली. ओके, बघूया पुढचा प्रश्न. मूकनायक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? बघा, मूकनायक वृत्तपत्र तर कोणी सुरू केले मग? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक हे वृत्तपत्र सुरू केले. ओके, तर याचे स्पष्टीकरण बघा. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1920 मध्ये मूकनायक हे पाक्षिक सुरू केले. पाक्षिक होतं बरं का, हे व्यवस्थित लक्षात घ्या. 1920 मध्ये सुरू केलं. पुढचा प्रश्न बघा. केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते? बघा, केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक तर कोण होते मग? तर याचं योग्य उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर हे केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक होते. तर याच्याबद्दल महत्त्वाचा पॉईंट बघा. 1881 मध्ये सुरू झालेल्या केसरी वृत्तपत्राचे पहिले संपादक गोपाळ गणेश आगरकर होते. कधी सुरू झालं होतं वृत्तपत्र? 1881 मध्ये. ओके, बघूया पुढचा प्रश्न. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? बघा, स्त्री पुरुष तुलना तर कोणी लिहिला मग? तर ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना ग्रंथ लिहिला. तर कोणत्या वर्षी लिहिला असा प्रश्न विचारला तर तो 1882 मध्ये ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला 1882 मध्ये. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील पहिल्या महिला शिक्षिका कोण होत्या? बघा, पहिल्या महिला शिक्षिका महाराष्ट्रातील तर कोण होत्या मग? तर सावित्रीबाई फुले या महिला महाराष्ट्रातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या. ओके, पुढचा प्रश्न बघा. आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? बघा, आता आर्य महिला समाजाची स्थापना तर कोणी केली मग? तर पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केली. तर कधी केली असा जर प्रश्न विचारला तर ती स्थापना 1882 मध्ये केली. ओके, आर्य महिला समाजाची स्थापना 1882 मध्ये. पुढचा प्रश्न. दीनबंधू वृत्तपत्र कोणी सुरू केले? बघा, हे जे दीनबंधू वृत्तपत्र आहे तर ते कोणी सुरू केले विचारलेलं आहे. तर ते सुरू केले होते कृष्णराव भालेकर यांनी दीनबंधू हे वृत्तपत्र सुरू केले होते. आणि कोणत्या वर्षी सुरू केले जर विचारलं तर ते सुरू केले होते 1877. ओके, 1877 साली. पुढचा प्रश्न पहा.
अनाथ बालिकाश्रमची स्थापना कोणी केली? बघा आता अनाथ बालिकाश्रमची स्थापना तर कोणी केली मग? तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रमची स्थापना केली. आणि कोणत्या साली जर स्थापना केली विचारलं तर ती स्थापना केली 1896 मध्ये. ओके, 1896 मध्ये अनाथ बालिकाश्रमची स्थापना महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केली होती. पुढचा प्रश्न पहा, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? बघा सत्यशोधक समाजाची स्थापना तर कोणत्या वर्षी झाली मग? तर 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. ओके, तर सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केली आणि ती 24 सप्टेंबर 1873 मध्ये केली. ओके, 24 सप्टेंबर 1873. पुढचा प्रश्न पहा, भारत सेवक समाजची स्थापना कोणी केली? बघा आता भारत सेवक समाजाची स्थापना आपल्याला विचारलेली आहे. तर कोणी केली मग? तर गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली. ओके, आणि मग कधी केली इसवी सन जर विचारलं तर 1905 मध्ये. ओके, 1905 मध्ये भारत सेवक समाजाची स्थापना केली गोपाळ कृष्ण गोखले यांनी. ओके, बघूया पुढचा प्रश्न, ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला होता? बघा ग्रामगीता हा ग्रंथ तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता हा ग्रंथ लिहिला होता. पुढचा प्रश्न बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे, मानवी समता या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? बघा मानवी समता या ग्रंथाचे लेखक तर याचे योग्य उत्तर आहे धोंडो केशव कर्वे हे मानवी समता या ग्रंथाचे लेखक आहेत. पुढचा प्रश्न, कोणत्या समाजसुधारकाला दलितांचे कैवारी म्हणून ओळखले जाते? बघा दलितांचे कैवारी कोण आहेत मग? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे कैवारी म्हणून सुद्धा ओळखले जात असे. बघूया पुढचा प्रश्न, ज्ञानप्रकाश हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? बघा ज्ञानप्रकाश वृत्तपत्र तर कोणी सुरू केले मग? महत्त्वाचे आहे तर कृष्णाजी त्र्यंबक रानडे यांनी ज्ञानप्रकाश हे वृत्तपत्र सुरू केले. ऑप्शन क्रमांक बी. बघूया पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारक म्हणून कोणाला ओळखले जाते? बघा महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारक म्हणून कोणाला ओळखले जात असे? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारक म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांना ओळखले जात असे. पुढचा प्रश्न, गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले? बघा आता गुलामगिरी हे पुस्तक तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी हे पुस्तक लिहिले. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 20, लोकहितवादी म्हणून कोणाला ओळखले जाते? लोकहितवादी म्हणून तर गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी या टोपण नावाने सुद्धा ओळखले जातात असे. पुढचा प्रश्न, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? तर हा ग्रंथ ताराबाई शिंदे यांनी लिहिला. पुढचा प्रश्न बघा महत्त्वाचा आहे, डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली? बघा महत्त्वाचा प्रश्न आहे, डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना तर कोणी केली मग? तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड मिशन क्लासेसची स्थापना केली. आणि जर वर्ष विचारलं तर 1906 मध्ये. ओके, 1906 मध्ये डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली. पुढचा प्रश्न बघा, हिंदू लेडीज सोशल अँड लिटररी क्लबची स्थापना कोणी केली? बघा हिंदू लेडीज सोशल अँड लिटररी क्लबची स्थापना कोणी केली? तर रमाबाई रानडे यांनी हिंदू लेडीज सोशल अँड लिटररी क्लबची स्थापना केली. ओके, बघूया पुढचा प्रश्न, ब्राह्मो समाजची स्थापना कोणी केली? बघा आता ब्राह्मो समाजची स्थापना विचारलेली आहे तर कोणी केली मग? तर राजा राममोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. आणि जर वर्ष विचारलं तर 1828 मध्ये. 1828 मध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना राजा राममोहन रॉय यांनी केली. ओके, बघूया पुढचा प्रश्न बघा आता, आर्य समाजाची स्थापना कोणी केली विचारलंय? आर्य समाजाची स्थापना तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केलेली आहे. आणि कधी केली होती मग? तर 1875 मध्ये. ओके, आणि त्यांनी अजून एक नारा दिला होता. काय दिला होता? तर वेदांकडे परत चला असा संदेश त्यांनी दिला होता. व्यवस्थित लक्षात घ्या. बघूया पुढचा प्रश्न, रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? बघा आता रामकृष्ण मिशनची स्थापना विचारली तर स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. आणि कधी केली? तर 18
1897मध्ये. ओके, 1897मध्ये स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. ओके, पुढचा प्रश्न बघा. आधुनिक भारताचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? बघा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आधुनिक भारताचे जनक म्हणून राजा राममोहन रॉय यांना ओळखले जात असे, आधुनिक भारताचे जनक म्हणून. ओके, बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 28. शारदा सदन आणि मुक्ती मिशनची स्थापना कोणी केली? बघा, आता शारदा सदन आणि मुक्ती मिशनची स्थापना तर पंडिता रमाबाई यांनी शारदा सदन व मुक्ती मिशन याची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न बघा. सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली होती? बघा, आता सेवा सदन या संस्थेची स्थापना तर कोणी केली होती? मग तर रमाबाई रानडे यांनी सेवा सदनची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 30. बालमजुरी आणि बाल हक्कासाठी जागतिक स्तरावर कार्य करणारे नोबेल शांतता पुरस्कार विजेते भारतीय कार्यकर्ते कोण आहेत? बघा, नोबेल शांतता पुरस्कार विजेते बालमजुरी आणि बाल हक्कासाठी जागतिक स्तरावर कार्य करणारे तर कोण आहेत? मग तर कैलास सत्यार्थी यांना नोबेल शांतता पारितोषिक मिळालेले आहे. ओके, त्यांच्याबद्दल महत्त्वाचा पॉईंट बघूया. कैलास सत्यार्थी हे बालमजुरी विरुद्ध आणि बाल हक्कांच्या संरक्षणासाठी कार्य करणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय कार्यकर्ते आहेत आणि म्हणूनच त्यांना 2014मध्ये नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ओके, व्यवस्थित लक्षात घ्या. पुढचा प्रश्न बघा. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, हे विधान कोणाचे आहे? तर हे महत्त्वाचे विधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आहे. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 32. पंडिता रमाबाई यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी स्थापन केलेल्या संस्थेचे नाव काय आहे? बघा, पंडिता रमाबाई यांनी स्थापन केली आहे कोणती? तर स्त्रियांच्या शिक्षणासाठी. तर जी संस्था स्थापन केली होती त्या संस्थेचे नाव काय आहे विचारलेलं आहे. तर त्या संस्थेचे नाव आहे शारदा सदन. शारदा सदन ही जी संस्था होती ती स्त्रियांच्या शिक्षणासाठी स्थापन केली होती. कोणी केली होती? तर पंडिता रमाबाई यांनी केली होती. आणि कधी केली होती? तर 1889मध्ये. ओके, 1889मध्ये. बघूया पुढचा प्रश्न. शेतकऱ्यांचे आसूड हे पुस्तक कोणी लिहिले? बघा, शेतकऱ्यांचे आसूड हे पुस्तक तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकऱ्यांचे आसूड हे पुस्तक लिहिले होते. पुढचा प्रश्न. सेवाग्राम आश्रमची स्थापना कोणी केली? बघा, आता महत्त्वाचा प्रश्न आहे. सेवाग्राम आश्रमाची स्थापना तर कोणी केली होती? मग तर महात्मा गांधी यांनी सेवाग्राम आश्रमाची स्थापना केली होती. ओके, तर वर्धा जिल्ह्यानजीक सेवाग्राम आश्रमाची स्थापना महात्मा गांधींनी केली होती. ओके, बघूया पुढचा प्रश्न. मानव धर्म सभाची स्थापना कोणी केली? बघा, आता मानव धर्म सभा तर या ची स्थापना कोणी केली होती? मानव धर्म सभेची स्थापना तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी मानव धर्म सभेची स्थापना केली होती. आणि कधी केली होती जर विचारलं तर 1844मध्ये मानव धर्म सभेची स्थापना दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी केली होती. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 36. भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जात असे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जात असे. पुढचा प्रश्न. महात्मा ही पदवी ज्योतिबा फुले यांना कोणी दिली? बघा, महात्मा ही जी पदवी आहे ती पदवी ज्योतिबा फुले यांना कोणी दिली असा प्रश्न विचारलेला आहे. तर कोणी दिली? मग तर विठ्ठलराव कृष्णाजी वांदेकर यांनी महात्मा ही पदवी ज्योतिबा फुले यांना दिली होती. कोणी? विठ्ठलराव कृष्णाजी वांदेकर. ओके, तर 1888मध्ये मुंबईमध्ये एका जाहीर सभेमध्ये ही पदवी त्यांना देण्यात आली. ओके, पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 38. बघा, रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? बघा, आता रयत शिक्षण संस्थेची स्थापना तर कोणी केली? मग तर रयत शिक्षण संस्थेची स्थापना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केली होती. आणि कधी केली होती जर विचारलं तर 1919मध्ये. ओके, रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. पुढचा प्रश्न. गुलामगिरी हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले? बघा, गुलामगिरी पुस्तक तर कोणी लिहिले? मग तर हे पुस्तक महात्मा ज्योतिबा फुले यांनी
लिहिले आणि कधी लिहिले 1873 मध्ये लिहिले होते. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 40. भारत सेवक समाजची स्थापना कोणी केली? बघा, भारत सेवक समाजाची स्थापना तर कोणी केली मग? तर गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली. आणि कधी केली जर विचारलं तर 1905 मध्ये. ओके, 1905 मध्ये भारत सेवक समाजाची स्थापना केली. पुढचा प्रश्न बघा, आनंदवन या कुष्ठरोग्यांच्या वस्तीची स्थापना कोणी केली? बघा, आनंदवन या कुष्ठरोग्यांच्या वस्तीची स्थापना तर याची स्थापना बाबा आमटे यांनी केली होती. ओके, तर कधी केली होती? 1949 मध्ये. बघूया पुढचा प्रश्न, भारतीय असंतोषाचे जनक असे कोणास म्हटले जाते? बघा, भारतीय असंतोषाचे जनक महत्त्वाचा प्रश्न आहे. तर कोणास म्हटले जाते मग? तर बाळ गंगाधर टिळक यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हटले जाते. पुढचा प्रश्न, शेतकऱ्यांचे आसूड हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? तर हा जो ग्रंथ आहे तो महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिला 1881 मध्ये. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 44. रमाबाई रानडे यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली? बघा, रमाबाई रानडे यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली? तर यांनी सेवा सदन या संस्थेची स्थापना रमाबाई रानडे यांनी केली. कधी केली? तर 1909 मध्ये. 1909 मध्ये. ओके, बघूया पुढचा प्रश्न, फर्ग्युसन कॉलेजची स्थापना करण्यात कोणाचा महत्त्वाचा वाटा आहे? बघा, फर्ग्युसन कॉलेज स्थापना करण्यात तर वरील सर्व म्हणजेच लोकमान्य टिळक, विष्णूशास्त्री चिपळूणकर आणि गोपाळ गणेश आगरकर या तिघांचा सुद्धा फर्ग्युसन कॉलेजच्या स्थापनेमध्ये महत्त्वाचा वाटा आहे. तर यांच्याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया आपण. तर लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. ओके, बघा, डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि त्याच्यानंतर या सोसायटीच्या अंतर्गत 1885 मध्ये पुणे या ठिकाणी फर्ग्युसन कॉलेजची स्थापना करण्यात आली. ओके, व्यवस्थित हे सर्व पॉईंट व्यवस्थित लक्षात घ्या. पुढचा प्रश्न बघा, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्यता निवारणासाठी स्थापन केलेल्या संस्थेचे नाव काय? बघा, अस्पृश्यता निवारणासाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी तर कोणती संस्था स्थापन केली होती? तर डिप्रेस्ड क्लासेस मिशन या संस्थेची स्थापना महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली होती. व्यवस्थित लक्षात घ्या. आणि जर इसवी सन विचारलं तर 1906 मध्ये डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न बघा, अखेरचे आत्मवृत्त हे आत्मचरित्र कोणत्या समाजसुधारकाचे आहे? महत्त्वाचं आहे बघा, अखेरचे आत्मवृत्त तर कोणत्या समाजसुधारकाचे आहेत मग हे आत्मचरित्र? तर गोपाळ गणेश आगरकर यांचे हे आत्मचरित्र आहे. व्यवस्थित लक्षात घ्या. पुढचा प्रश्न पहा, पुणे सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली? बघा, आता पुणे सार्वजनिक सभेची स्थापना तर कोणी केली मग? तर गणेश वासुदेव जोशी यांनी पुणे सार्वजनिक सभेची स्थापना केली. ओके, बघूया पुढचा प्रश्न, राजा राममोहन रॉय यांनी कोणती प्रथा बंद करण्यासाठी प्रयत्न केले? बघा, राजा राममोहन रॉय यांनी कोणती प्रथा बंद करण्यासाठी प्रयत्न केले होते? तर सती प्रथा बंद करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. ओके, तर आता बघूया आपण काही संस्था, त्यांचे संस्थापक, स्थापना वर्ष आणि ठिकाण कुठे स्थापन केली. ओके, समाज किंवा संस्था, त्यांचे संस्थापक, स्थापना वर्ष आणि कोणत्या ठिकाणी ती संस्था किंवा समाज स्थापन केले होते त्यांचे ठिकाण. ओके, चला मग बघूया. आता बघा, ब्राह्मो समाज याचे संस्थापक कोण आहेत? तर राजा राममोहन रॉय हे ब्राह्मो समाजाचे संस्थापक आहेत. तर कधी स्थापना झाली मग? तर 1828 मध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना झाली. कोणत्या ठिकाणी? तर कोलकाता या ठिकाणी ब्राह्मो समाजाची स्थापना झाली. ओके, पुढचे आहेत बघा, पुढचा समाज आहे प्रार्थना समाज. या समाजाची स्थापना आत्माराम पांडुरंग यांनी केली. कधी केली मग? तर 1867 मध्ये केली स्थापना. ओके, आणि कुठे केली? तर मुंबई या ठिकाणी ही स्थापना केली. त्याच्यानंतर पुढचा आहे बघा आर्य समाज. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली. आणि कोणत्या साली स्थापन केले मग? तर 1875 मध्ये. ओके, आणि ठिकाण कोणते? तर मुंबई या ठिकाणी. बघूया पुढचा प्रश्न, तर सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली मग?
तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. आणि कधी केली? तर 1873मध्ये. आणि कुठे केली? तर पुणे या ठिकाणी केली. त्याच्यानंतर पुढचं आहे बघा रामकृष्ण मिशन. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली मग? तर स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. आणि कधी केली? 1897मध्ये. आणि कोणत्या ठिकाणी? तर कोलकाता या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढचे आहेत बघा हरिजन सेवा संघ याची स्थापना कोणी केली मग? तर महात्मा गांधी यांनी हरिजन सेवा संघाची स्थापना केली. आणि कधी केली? स्थापना वर्ष जर विचारलं तर 1932मध्ये. ओके. आणि कुठे केली? तर वर्धा महाराष्ट्र या ठिकाणी ही स्थापना केली. त्याच्यानंतर बघा बहिष्कृत हितकारणी सभा या सभेची स्थापना कोणी केली मग? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली. आणि कधी केली? जर स्थापना वर्ष विचारलं तर 1924मध्ये. कुठे केली? तर मुंबई या ठिकाणी केली. हे सर्व स्थापना व त्याच्या समाज व त्याच्या स्थापना वर्ष व्यवस्थित लक्षात घ्या. बघूया पुढचा प्रश्न. सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ कोणी लिहिला? बघा सार्वजनिक सत्यधर्म कोणी लिहिला? तर महात्मा फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ लिहिला. आणि कधी लिहिला जर विचारलं तर 1889मध्ये महात्मा फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ लिहिला. ओके. बघूया पुढचा प्रश्न. महात्मा फुले यांनी तृतीय रत्न हे पहिले नाटक कोणत्या साली लिहिले? बघा महात्मा फुले यांनी तृतीय रत्न हे पहिले नाटक, तृतीय रत्न नावाचे हे पहिले नाटक होते महात्मा फुले यांचे. तर ते कोणत्या साली लिहिले? तर ते 1855मध्ये लिहिले. 1855मध्ये. पुढचा प्रश्न बघा बॉम्बे मिल अँड असोसिएशनची स्थापना कोणी केली? बघा बॉम्बे मिल असोसिएशनची स्थापना. तर याचं योग्य उत्तर आहे नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल असोसिएशनची स्थापना केली. आणि जर कधी केली असा प्रश्न विचारला तर 1880मध्ये. ओके. 1880मध्ये ही स्थापना केली. बघूया पुढचा प्रश्न. अस्पृश्यांची कैफियत. बघा अस्पृश्यांची कैफियत हा ग्रंथ कोणी लिहिला? महत्त्वाचा आहे बघा हा प्रश्न. अस्पृश्यांची कैफियत. तर हा ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिला. आणि कधी लिहिला जर विचारलं तर 1883मध्ये. ओके. 1883मध्ये हा ग्रंथ लिहिला. बघूया पुढचा प्रश्न. निष्काम कर्म मठाची स्थापना कोणी केली? बघा निष्काम कर्म मठाची स्थापना तर कोणी केली मग? तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी निष्काम कर्म मठाची स्थापना केली. आणि कोणत्या साली जर केली विचारलं तर 1910मध्ये. 1910मध्ये या निष्काम कर्म मठाची स्थापना महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केली. पुढचा प्रश्न बघा कोणते समाजसुधारक रेल्वेत नोकरीला होते? बघा कोणते समाजसुधारक रेल्वेमध्ये नोकरीला होते? तर वासुदेव बळवंत फडके हे समाजसुधारक रेल्वेमध्ये नोकरीला होते. पुढचा प्रश्न बघा मराठी एक मिनिट पुढचा प्रश्न क्रमांक 63. मराठी पत्रकारितेचे जनक कोणास म्हटले आहे? बघा मराठी पत्रकारितेचे जनक तर बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी पत्रकारितेचे जनक म्हटले आहे. पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्राचे रॉबिन हुड म्हणून कोणाला ओळखले जाते? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. महाराष्ट्राचे रॉबिन हुड तर वासुदेव बळवंत फडके यांना महाराष्ट्राचे रॉबिन हुड म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न कोणत्या समाजसुधारकांनी विधवा विवाह केला? बघा कोणत्या समाजसुधारकांनी विधवा विवाह केला होता? तर कोणत्या केला होता मग? तर विष्णुशास्त्री पंडित व महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवा विवाह केला होता. व्यवस्थित लक्षात घ्या. पुढचा प्रश्न अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्रातील पदवी मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण? बघा अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्रातली पदवी मिळवणारी पहिली भारतीय महिला तर कोण होत्या मग? तर आनंदीबाई जोशी ह्या महिला होत्या. पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 67. मानवधर्म सभेची स्थापना कोणी केली? बघा मानवधर्म सभेची स्थापना तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी मानवधर्म सभेची स्थापना केली. पुढचा प्रश्न 1927मध्ये शेतकरी संघाची स्थापना कोणी केली? बघा महत्त्वाचा प्रश्न आहे. 1927मध्ये. ओके. 1927मध्ये तर कोणाची? तर शेतकरी संघाची स्थापना तर कोणी केली मग? तर पंजाबराव देशमुख यांनी शेतकरी संघाची स्थापना केली. पुढचा प्रश्न बघा
आधुनिक मुंबईचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. आधुनिक मुंबईचे शिल्पकार, तर नाना जगन्नाथ शंकर शेठ यांना आधुनिक मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न बघा, वेदोक्त धर्मप्रकाश हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? बघा, वेदोक्त धर्मप्रकाश ग्रंथ, तर विष्णू भिकाजी गोखले यांनी वेदोक्त धर्मप्रकाश हा ग्रंथ लिहिला. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, मुक्ती सदनची स्थापना कोणी केली? बघा आता मुक्ती सदनची स्थापना तर कोणी केली मग? तर पंडिता रमाबाई यांनी मुक्ती सदनची स्थापना केली. प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 72. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेमध्ये कोणाचा पुढाकार होता? बघा, जी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी स्थापन झाली तर या स्थापनेमध्ये कोणाचा पुढाकार होता? तर कोणाचा होता मग? तर जगन्नाथ शंकर शेठ यांचा पुढाकार होता. चला पुढचा प्रश्न बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. मुंबईचा सिंह म्हणून कोणाला ओळखले जाते? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. मुंबईचा सिंह म्हणून कोणाला ओळखले जाते? तर फिरोजशाह मेहता यांना मुंबईचा सिंह म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातून ब्रिटनमध्ये शिक्षणासाठी गेल्या पहिल्या महिला कोण? बघा, महाराष्ट्रातून ब्रिटनमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या पहिल्या महिला कोण होत्या? तर कोण होत्या मग? तर अन्नपूर्णा तर्खडकर ह्या महाराष्ट्रामधून ब्रिटन या ठिकाणी शिक्षणासाठी गेल्या होत्या. ओके, बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 75. इशारा या ग्रंथाचे लेखन कोणी केले होते? बघा, इशारा या ग्रंथाचे लेखन, तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी इशारा या ग्रंथाचे लेखन केले होते. पुढचा प्रश्न बघा, डोंगरीच्या तुरुंगात 101 दिवस हे पुस्तक कोणी लिहिले? महत्त्वाचे आहे बघा, परीक्षेला विचारलेले आहे. डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस, तर गोपाळ गणेश आगरकर यांचे हे पुस्तक आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 77. अर्थशास्त्रातील कोणत्या प्रबंधाबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डॉक्टर सायन्स ही पदवी प्रदान करण्यात आली? तर त्याचं नाव आहे द प्रॉब्लेम ऑफ रुपी. ओके, पुढचा प्रश्न, महर्षी कर्वे यांनी 21 एप्रिल 1944 रोजी कोणती संस्था स्थापन केली? बघा, ही तारीख व्यवस्थित लक्षात घ्या. 21 एप्रिल 1944 रोजी महर्षी कर्वे यांनी तर समता संघ या नावाची संस्था स्थापन केली. पुढचा प्रश्न बघा, लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ कोणत्या तुरुंगात लिहिला? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर मंडालेच्या तुरुंगात लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला होता. पुढचा प्रश्न बघा, महर्षी कर्वे पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये कोणत्या विषयाचे प्राध्यापक होते? बघा, महर्षी कर्वे हे पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये कोणत्या विषयाचे प्राध्यापक होते? तर ते गणित या विषयाचे प्राध्यापक होते. पुढचा प्रश्न, तृतीय रत्न हे मराठी नाटक कोणी लिहिले? बघा, तृतीय रत्न हे मराठी नाटक, तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी तृतीय रत्न हे मराठी नाटक लिहिले. पुढचा प्रश्न पहा, भारतात वसतिगृहाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? बघा, वसतिगृहाचे जनक, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा. वसतिगृहाचे जनक, तर राजश्री शाहू महाराज यांना वसतिगृहाचे जनक म्हणून ओळखले जाते. ओके, बघूया पुढचा प्रश्न. गोपाळ गणेश आगरकर कोणत्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते? बघा, गोपाळ गणेश आगरकर तर हे फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य होते. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 84. डिप्रेस्ड क्लासेस मिशन संघाची स्थापना कोणी केली? बघा, डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना, तर विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केली. पुढचा प्रश्न, विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना कधी केली? बघा, आता इथं विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केली आणि आता कधी केली असं विचारलेलं आहे. तरी डेट व्यवस्थित लक्षात घ्या. कधी केली? तर 18 ऑक्टोंबर 1906 मध्ये. 18 ऑक्टोंबर 1906 मध्ये विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केली. बघूया पुढचा प्रश्न. बुद्धिप्रामाण्यवादी म्हणून कोणते समाजसुधारक ओळखले जातात? बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. बुद्धिप्रामाण्यवादी म्हणून कोणते समाजसुधारक ओळखले जातात? तर गोपाळ गणेश आगरकर हे बुद्धिप्रामाण्यवादी म्हणून ओळखले जातात. पुढचा प्रश्न, शेतकऱ्याचे आसूड ग्रंथाचे लेखक कोण आहेत? बघा, शेतकऱ्याचे आसूड, तर महात्मा ज्योतिबा फुले हे शेतकऱ्याचे आसूड या ग्रंथाचे लेखक आहेत. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 88. 1926 मध्ये अमरावती येथे
श्रद्धानंद छात्रालय कोणी सुरू केले? बघा, श्रद्धानंद छात्रालय कुठे? तर अमरावती या ठिकाणी. तर कोणी केले मग सुरू? तर डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी हे छात्रालय सुरू केले होते. ओके, श्रद्धानंद छात्रालय. ओके, 1926 मध्ये. बघूया पुढचा प्रश्न. 1932 मध्ये अमरावती येथे श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? तर डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी या संस्थेची स्थापना केली 1932 मध्ये. पुढचा प्रश्न. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? बघा, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना तर डॉक्टर बाबूजी साळुंखे यांनी या संस्थेची स्थापना केली. पुढचा प्रश्न बघा, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना केव्हा करण्यात आली? आता ती तारीख आपल्याला विचारलेली आहे. तर नोव्हेंबर 1954 मध्ये. नोव्हेंबर 1954 मध्ये स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना कधी केली? महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना तर 1945 मध्ये केली. पुढचा प्रश्न. कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना कधी केली? बघा, आता रयत शिक्षण संस्थेची स्थापना तर 4 ऑक्टोबर 1919 मध्ये. 4 ऑक्टोबर 1919 मध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. पुढचा प्रश्न बघा, 1907 मध्ये महर्षी कर्वे यांनी हिंगणे येथे कोणत्या संस्थेची स्थापना केली? बघा, कधी? तर 1907 मध्ये. कोणी? तर महर्षी कर्वे यांनी. कुठे? तर हिंगणे या ठिकाणी कोणत्या संस्थेची स्थापना केली? तर महिला महाविद्यालय किंवा महिला विद्यालय ह्या संस्थेची स्थापना हिंगणे या ठिकाणी महर्षी कर्वे यांनी 1907 मध्ये केली. ओके, चला पुढचा प्रश्न बघा. महर्षी कर्वे यांनी कोणत्या संस्थेतील विधवेशी पुनर्विवाह केला? बघा, महर्षी कर्वे यांनी कोणत्या संस्थेमधील विधवेशी पुनर्विवाह केला होता? तर शारदाश्रम या संस्थेतील विधवेशी पुनर्विवाह केला होता. शारदाश्रम. ओके, बघूया पुढचा प्रश्न. महर्षी कर्वे यांनी विधवा पुनर्विवाह केलेल्या स्त्रीचे नाव काय आहे? बघा, महर्षी कर्वे यांनी कोणत्या म्हणजे विधवा पुनर्विवाह केलेल्या त्या स्त्रीचे नाव विचारलेले आहे. तर गोदूबाई हे त्या स्त्रीचे नाव आहे. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील भारतरत्न हा पुरस्कार मिळालेले पहिले समाजसुधारक कोणते? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे बघा. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील भारतरत्न हा पुरस्कार मिळालेले पहिले समाजसुधारक कोण आहेत? तर कोण आहेत मग? तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांना महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक हे आहेत ज्यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला आहे. पुढचा प्रश्न बघा, महर्षी कर्वे यांना कोणत्या वर्षी भारतरत्न पुरस्कार मिळाला? बघा, आता महर्षी धोंडो केशव कर्वे यांना कोणत्या वर्षी भारतरत्न पुरस्कार मिळाला? तर 1958 मध्ये हा पुरस्कार महर्षी धोंडो केशव कर्वे यांना मिळाला. पुढचा प्रश्न. 1927 या वर्षी महाड येथे चवदार तळे सत्याग्रह कोणी केला? ही तारीख किंवा हे वर्ष व्यवस्थित लक्षात घ्या. 1927 बरं का, 1927. तर या वर्षी महाड येथे चवदार तळे सत्याग्रह कोणी केला? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे 1927 या वर्षी चवदार तळे सत्याग्रह केला. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 100वा. 100 प्रश्न आतापर्यंत आपण पाहिलेले आहेत. मित्रांनो, याची PDF जर तुम्हाला हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल सर्वांनी जॉईन करा. बघूया प्रश्न क्रमांक 100वा. कोणाला सामाजिक क्रांतीचे जनक असे म्हटले जाते? बघा, सामाजिक क्रांतीचे जनक तर कोणाला म्हटले जाते? तर महात्मा ज्योतिबा फुले यांना सामाजिक क्रांतीचे जनक असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न पहा, शेतकऱ्याचे आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला? तर महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांचे आसूड हा ग्रंथ लिहिला. पुढचा प्रश्न, महर्षी कर्वे यांनी विधवा विवाह चालना देण्यासाठी कोणती संस्था स्थापन केली? बघा, विधवा विवाहाला चालना देण्यासाठी कोणत्या संस्थेची स्थापना महर्षी कर्वे यांनी केली होती? तर विधवा विवाह उत्तेजक मंडळीची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न पहा, 1866 मध्ये महात्मा फुलेंनी कोणत्या ग्रहाची स्थापना केली? बघा, 1866 मध्ये महात्मा फुले यांनी कोणत्या ग्रहाची स्थापना केली? तर बाल हत्या प्रतिबंधक ग्रह
या ग्रहाची स्थापना 1866 मध्ये महात्मा फुले यांनी केली होती. महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न, महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेल्या शेवटचा ग्रंथ कोणता? बघा, महात्मा फुले यांनी लिहिलेला शेवटचा ग्रंथ कोणता आहे मग? तर सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ आहे. पुढचा प्रश्न बघा, भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ कोणी लिहिला? महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ आहे. तर हा ग्रंथ कोणी लिहिला? तर विठ्ठल रामजी शिंदे यांनी हा ग्रंथ लिहिला. पुढचा प्रश्न बघा, भारतीय रुपयाचा प्रश्न हा ग्रंथ कोणी लिहिला? बघा, भारतीय रुपयाचा प्रश्न तर कोणी लिहिला हा ग्रंथ? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हा ग्रंथ लिहिला. पुढचा प्रश्न बघा, पाटील स्कूल व तलाठी स्कूलची स्थापना कोणी केली? बघा, आता पाटील स्कूल व तलाठी स्कूल याची स्थापना कोणी केली? तर राजश्री शाहू महाराज यांनी पाटील स्कूल व तलाठी स्कूलची स्थापना केली. चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 108, गोपाळ गणेश आगरकर यांनी शेक्सपियरच्या कोणत्या नाटकाचे मराठीत रूपांतर केले? बघा, गोपाळ गणेश आगरकर यांनी शेक्सपियरच्या कोणत्या नाटकाचे मराठीत रूपांतर केले होते? तर त्याचं नाव आहे हेमलेट. ओके, हेमलेट. चला पुढचा प्रश्न, विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम कोणी स्थापन केले? बघा, विधवांच्या शिक्षणासाठी तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी हे बालिकाश्रम स्थापन केले होते. पुढचा प्रश्न बघा, ब्रिटिश शासनाने 1840 मध्ये जस्टिस ऑफ द पीस म्हणून कोणाची नेमणूक केली? बघा, कधी केली? तर 1840 मध्ये जस्टिस ऑफ द पीस म्हणून कोणाची नेमणूक केली? तर आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची नेमणूक केली होती. पुढचा प्रश्न पहा, श्रीपती शेषाद्री प्रकरण कोणत्या समाजसुधारकांशी संबंधित आहे? बघा, श्रीपती शेषाद्री प्रकरण तर हे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्याशी हे संबंधित प्रकरण आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 112, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांच्या राजकीय हक्कासाठी 1936 मध्ये कोणत्या पक्षाची स्थापना केली? बघा, 1936 मध्ये तर स्वतंत्र मजूर पक्ष या पक्षाची स्थापना 1936 मध्ये केली. पुढचा प्रश्न, आचार्य अत्रे यांनी कोणाला शिरपेच न चढवलेला मुंबईचा सम्राट असे म्हटलेले आहे? बघा, आचार्य अत्रे यांनी कोणत्या समाजसुधारकाला शिरपेच न चढवलेला मुंबईचा सम्राट असे उद्गार किंवा असं म्हटलेलं आहे? तर नाना जगन्नाथ शेठ यांना हे म्हटलेलं आहे. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 114, राजश्री शाहू महाराजांनी दाजीपूर जवळ कोणत्या नदीवर धरण बांधले? बघा, दाजीपूर जवळ कोणत्या नदीवर धरण बांधले होते? तर भोगावती या नदीवर धरण बांधले होते. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 115, धनकवडी येथे ज्योतिराव फुले यांनी व्हिक्टोरिया बाल आश्रमाची सुरुवात कोणाच्या मदतीने केली? बघा, कुठे केली? तर धनकवडी या ठिकाणी. कोणी केली? तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली होती. ओके, तर व्हिक्टोरिया बाल आश्रमाची सुरुवात तर कोणाच्या मदतीने केली होती मग? तर शिवाप्पा यांच्या मदतीने या बालिकाश्रमची सुरुवात केली होती. ओके, बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 116, निराश्री सेवा सदनची स्थापना कोणी केली? बघा, निराश्री सेवा सदनची स्थापना कोणी केली मग? तर जनाक्का शिंदे यांनी निराश्री सेवा सदनची स्थापना केली. पुढचा प्रश्न पहा, हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना कोणी केली? बघा, किंवा हिंदू लेडीज सोशलची स्थापना तर रमाबाई रानडे यांनी केली. ओके, बघूया पुढचा प्रश्न, पंडिता रमाबाईंना शिक्षणासाठी ब्रिटिश सरकारने कोणता किताब दिला? अत्यंत इम्पॉर्टंट प्रश्न आहे बरं का. पंडिता रमाबाई यांना शिक्षणासाठी ब्रिटिश सरकारने कोणता किताब दिला होता? तर केसरी हिंद हा किताब पंडिता रमाबाई यांना दिला होता. ओके, बघूया पुढचा प्रश्न, माझे पुराण हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर हे आनंदबाई कर्वे यांचे हे पुराण आहे किंवा आत्मचरित्र आहे, माझे पुराण नावाचे. पुढचा प्रश्न, 1882च्या हंटर कमिशन समोर स्त्री शिक्षणाची स्थिती आकडेवारी सहित प्रभावीपणे कोणी मांडली? बघा, कधी? तर 1882च्या हंटर कमिशन समोर स्त्री शिक्षणाची स्थिती तर कोणी मांडली मग? तर पंडिता रमाबाई यांनी मांडली होती. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 121,
दूधगाव विद्या प्रसारक मंडळाची स्थापना कोणी केली? बघा, दूधगाव विद्या प्रसारक मंडळाची स्थापना तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ही स्थापना केली होती. पुढचा प्रश्न बघा, मित्रमेळा ही संघटनेची स्थापना कोणी केली? बघा, आता मित्रमेळा संघटनेची स्थापना तर कोणी केली मग? तर वि. सावरकर, विनायक दामोदर सावरकर यांनी मित्रमेळा या संघटनेची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 123. प्रश्न क्रमांक 124. 1889 मध्ये इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया या संस्थेची स्थापना कोणी केली? बघा, महत्त्वाची संस्था आहे बघा, कोणती आहे? इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया या नावाच्या संस्थेची स्थापना कोणी केली? तर महादेव गोविंद रानडे यांनी या संस्थेची स्थापना केली. आणि कधी केली? 1889 मध्ये. ओके, बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 125. भारतीय हिंदी अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? बघा, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे बघा हा. भारतीय हिंदी अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर महादेव गोविंद रानडे यांना भारतीय हिंदी अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न, हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना कोणी केली? हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना तर रमाबाई रानडे यांनी हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना केली. पुढचा प्रश्न, भारतातील पहिली महिला संपादक कोण? बघा, भारतातील पहिली महिला संपादक तर तानुबाई बिर्जे ह्या भारतातील पहिल्या महिला संपादक आहेत. पुढचा प्रश्न, आर्य समाजाची स्थापना केव्हा करण्यात आली? आर्य समाजाची स्थापना तर 10 एप्रिल 1875 या दिवशी आर्य महिला समाजाची स्थापना झाली. आर्य समाजाची स्थापना झाली 10 एप्रिल 1875. पुढचा प्रश्न, महात्मा फुलेंनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केव्हा केली? बघा, बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना महात्मा फुले यांनी केव्हा केली? तर 1863 मध्ये. 1863 मध्ये महात्मा फुले यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रात पौराणिक नाटकांचा प्रयोग कोणी सुरू केला? बघा, महाराष्ट्रामध्ये पौराणिक नाटकांचा प्रयोग तर कोणी सुरू केला मग? तर विष्णुदास भावे यांनी पौराणिक नाटकांचा प्रयोग महाराष्ट्रामध्ये सुरू केला. पुढचा प्रश्न, काव्य फुले आणि बावनकशी सुबोध रत्नाकर हे 2 काव्यसंग्रह कोणाचे आहेत? बघा, कोणते? तर काव्य फुले आणि बावनकशी सुबोध रत्नाकर तर हे 2 काव्यसंग्रह कोणाचे आहेत? तर सावित्रीबाई फुले यांचे हे काव्यसंग्रह आहेत. पुढचा प्रश्न बघा, वेदोक्त धर्मप्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला? बघा, वेदोक्त धर्मप्रकाश तर विष्णू भिकाजी गोखले यांनी हा ग्रंथ लिहिला. पुढचा प्रश्न बघा, अक्कलकोटच्या युवराजांचे शिक्षक व कुलाबा वेधशाळेचे संचालक म्हणून कोणाला ओळखले जाते? बघा, जे अक्कलकोटच्या युवराजांचे शिक्षक होते आणि ते कुलाबा वेधशाळेचे संचालक सुद्धा होते तर कोणाला ओळखले जाते मग? तर आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे होते. पुढचा प्रश्न बघा, बॉम्बे असोसिएशन ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना कोणी स्थापन केली? बघा, पहिली राजकीय संघटना कोणती? तर बॉम्बे असोसिएशन तर ही संस्था कोणी स्थापन केली? तर कोणी केली मग? तर नाना जगन्नाथ शंकर शेठ आणि दादाभाई नौरोजी यांनी ही संस्था स्थापन केली. चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 135. बालबृहस्पती म्हणून कोणत्या समाजसुधारकांना ओळखले जाते? बघा, बालबृहस्पती तर या नावाने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना बालबृहस्पती या नावाने ओळखले जाते. पुढचा प्रश्न, पहिले मराठी शिक्षणाधिकारी म्हणून कोणाला ओळखले जाते? बघा, पहिले मराठी शिक्षणाधिकारी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे हा. तर आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना पहिले मराठी शिक्षणाधिकारी म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न, मॉरिशियसमधून महाराष्ट्रात ऊसाचे बेणे आयात करणारे कोण? बघा, मॉरिशियसमधून महाराष्ट्रामध्ये ऊसाचे बेणे आयात करणारे कोण होते? तर नाना जगन्नाथ शंकर शेठ यांनी मॉरिशियसमधून महाराष्ट्रामध्ये ऊसाचे बेणे आयात केले होते. पुढचा प्रश्न बघा, ज्ञानेश्वरी व शून्यलब्धी हा ग्रंथ कोणी लिहिला? ज्ञानेश्वरी व शून्यलब्धी तर हा आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी हा ग्रंथ
लिहिला. पुढचा प्रश्न बघा, धन्वंतरी म्हणून कोणत्या समाजसुधारकांना ओळखले जाते? बघा, धन्वंतरी म्हणून तर भाऊ दाजी लाड यांना धन्वंतरी म्हणून ओळखले जाते. ओके, भाऊ दाजी लाड. पुढचा प्रश्न, डॉक्टर भाऊ दाजी लाड यांनी कोणत्या रोगावरती औषध निर्माण केले? बघा, डॉक्टर भाऊ दाजी लाड यांनी कोणत्या रोगावरती औषध निर्माण केले? तर कुष्ठरोगावरती यांनी औषध निर्माण केले होते. पुढचा प्रश्न बघा, पहिले हिंदी नाटककार म्हणून कोणाला ओळखले जाते? बघा, पहिले हिंदी नाटककार तर भाऊ दाजी लाड यांना पहिले हिंदी नाटककार म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न बघा, जिवंतपणे स्वतःची प्रेतयात्रा पाहावी लागणारा समाजसुधारक कोण होते? बघा, जिवंतपणे स्वतःची प्रेतयात्रा पाहणारे किंवा पाहावी लागणारे समाजसुधारक कोण होते? तर कोण होते मग? तर गोपाळ गणेश आगरकर हे होते. पुढचा प्रश्न, सर्वांगीण सुधारणेचे आद्य प्रवर्तक म्हणून कोणाला ओळखले जाते? बघा, सर्वांगीण सुधारणेचे आद्य प्रवर्तक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर गोपाळ हरी देशमुख यांना ओळखले जाते. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 144, मराठी भाषेचे पाणिनी म्हणून कोणाला ओळखले जाते? बघा, आता खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, अत्यंत महत्त्वाचा हा प्रश्न आहे. मराठी भाषेचे पाणिनी म्हणून तर दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळखले जाते. तर पुढचा प्रश्न पहा, 145, 1844 मध्ये मानव धर्म सभेची स्थापना कोणी केली? बघा, कधी केली? तर 1844 मध्ये मानव धर्म सभेची स्थापना तर दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी मानव धर्म सभेची स्थापना केली. ओके, बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 146, विटाळ विध्वंसन किंवा विटाळ विध्वंसक हा ग्रंथ कोणी लिहिला? तर गोपाळबाबा वलंगकर यांनी हा ग्रंथ लिहिला. पुढचा प्रश्न, आधुनिक महाराष्ट्राचे भागीरथी म्हणून कोणाला ओळखले जाते? मोस्ट इम्पॉर्टंट हा प्रश्न आहे बरं का, व्यवस्थित लक्षात घ्या. आधुनिक महाराष्ट्राचे भागीरथी म्हणून कोणाला ओळखले जाते? तर कर्मवीर भाऊराव पाटील यांना ओळखले जाते. ओके, आधुनिक महाराष्ट्राचे भागीरथी म्हणून. बघूया पुढचा प्रश्न, कमवा आणि शिका या योजनेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, कमवा आणि शिका या योजनेचे जनक तर कोण आहेत मग? तर कमवा आणि शिका या योजनेचे जनक आहेत कर्मवीर भाऊराव पाटील. ओके, व्यवस्थित लक्षात घ्या. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 149, बी.एड. आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशनची स्थापना कोणी केली? बघा, हा सुद्धा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. बी.एड. आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशनची स्थापना तर कोणी केली मग? तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बी.एड. आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशनची स्थापना केली. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी. ओके, व्यवस्थित लक्षात घ्या. चला, 150वा प्रश्न पाहूया मित्रांनो. जर PDF तुम्हाला हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल सर्वांनी जॉईन करावे. ओके, टेलिग्राम चॅनलची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. तर बघूया आजचे शेवटचे 2 क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 150, शारदा सदनची पहिली विधवा विद्यार्थिनी कोण होती? बघा, शारदा सदनची पहिली विधवा विद्यार्थिनी बरं का कोण होती? तर कोण होती मग? तर गोदूबाई जोशी ह्या विद्यार्थिनी होत्या, ज्या पहिली विधवा विद्यार्थिनी होती शारदा सदन या ह्याची शाळेची. ओके, चला आजचा शेवटचा प्रश्न आपण पाहूया. तर बघा मित्रांनो, आजचा शेवटचा प्रश्न काय? आर्य महिला समाजाची स्थापना केव्हा करण्यात आली? बघा, आर्य महिला समाजाची स्थापना तर केव्हा करण्यात आली मग? तर 1 मे बरं का, 1 मे 1882 मध्ये 1 मे 1882 मध्ये आर्य महिला समाजाची स्थापना करण्यात आली. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे हे जवळपास आपण 150 प्लस म्हणजेच 150 प्लस आपण प्रश्न पाहिलेले आहेत. तर हे समाजसुधारकांवर अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत. याच्यामध्ये प्रिव्हियस इयरला विचारलेले सुद्धा क्वेश्चन मी घेतलेले आहेत आणि येणाऱ्या एक्झामसाठी संभाव्य प्रश्नसुद्धा या व्हिडिओमध्ये मी घेतलेले आहेत. तर कोणतीही एक्झाम असू द्या, समाजसुधारक या टॉपिकवर 2 ते 3 मार्काचे प्रश्न हमखास विचारले जातात. त्याच्यामुळं हा टॉपिक तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि या टॉपिकची PDF जर तुम्हाला हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल सर्वांनी जॉईन करा. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि व्हिडिओ जर आवडत असेल
तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे मित्रांनो, थँक्यू, धन्यवाद.